सिद्धारूढ स्वामी प्रकरण 13। नंतर 8व्या दिवशी 8 वाजता अवधूत अयाचित वृत्तीने बसले असता नशिबाने एक नैवेद्य आला। तो खाऊन पाणी पीत असता एक गोविंद भट नावाचा मनुष्य आला। तो लौकिक संस्कारी असल्यामुळे विचारू लागला की सिद्ध महाराज, ज्ञानालाही तहान भुकेची व्यथा होते, निवृत्ती होत नाही, त्याप्रमाणेच प्रारब्धही त्याला दुःख देतेच। मग ब्रह्माकार वृत्तीने ही दुःख निवृत्ती सुखप्राप्ती होते हे म्हणणे तुमच्या उदाहरणावरून खोटे ठरते। तेव्हा सिद्ध म्हणाले, हा प्रश्न आत्मचैतन्य लक्षून केलास किंवा देहाला अनुलक्षून केलास? आत्मचैतन्य लक्षून केला असे म्हणू शकत नाही, कारण आत्मा षडूर्मिरहित पंचकोश विलक्षण देहत्रयतीत आहे, यास्तव त्याला देहधर्म नाही। आणि देहावर लक्ष ठेवून विचारित असशील तर देहाला प्रारब्ध भोग भोगणे भाग आहे, म्हणून त्याचा संबंध चैतन्याला नाही। देहाच्या संबंधामुळे लागलेली भूक, तहान, झोप, आजार, सुख, दुःख हे आत्म्याचे धर्म नव्हे। म्हणून मुमुक्षुच्छेदचा तिरस्कार करून आत्मस्वरूपी झालेल्या ज्ञानाला कोणता संबंध सांगावा असे सिद्धारूढ यांनी म्हटले। तेव्हा गोविंद भट हात जोडून म्हणाला, तुम्ही वेदांत ग्रंथांतील वाक्ये बोलला तर मला काय समजेल? आम्ही देहात्मभावी लौकिकी असल्यामुळे आमच्या सारख्यांना दर्शनाचेच फळ मिळावे इतकीच इच्छा। असे म्हणून त्याला विचार सामर्थ्य नसल्यामुळे तो नमस्कार करून निघून गेला। 9व्या दिवशी स्वामी विश्रांती घेत असता गुज्जमा नावाची एक बाई येऊन नमस्कार करून म्हणू लागली की मी अज्ञानी, दीन, मला धन्य होण्याचा मार्ग दाखविला पाहिजे। अवधूत म्हणाले, प्रातःकाळी स्नान करून विधीप्रमाणे पवित्र विभूती रुद्राक्ष धारण करून क्रमाने अंगन्यास करण्यास वगैरे करून मानसपूजेने स्वस्थ चित्त होऊन नेहमी पंचाक्षरी मंत्र जपण्याचा स्त्रीला अधिकार आहे। म्हणून निःसंदेहाने मंत्र जप केला असता निःसंदेह होऊन मुक्त होशील। ते ऐकून ती नमस्कार करून निघून गेली। याप्रमाणे तेथे 9 दिवस ब्रह्मानंदात काळ घालवून पुन्हा अवधूत तीर्थाटन करण्याचे निमित्ताने बाहेर निघाले। तेव्हा पुष्कळ मानमर्यादा करून तेथल्या लोकांनी गावच्या हद्दीपर्यंत त्यांना पोचवून त्यांची स्तुती केली व आशीर्वाद घेऊन ते माघारी आपापल्या घराकडे गेले। अवधूत पुढे छोटानारायणाचे दर्शन घेऊन तेथून सुंदर महादेव देवस्थान पाहून ठस्करा मस्करा ह्या स्थानापासून निघून तिरवट्टारमध्ये श्री कृष्णमूर्ती पाहून पद्मपुराला आले। तेथे अनंतशयनाचे दर्शन घेऊन देवालयात ब्राह्मण पंक्ती बसल्या होत्या, तेथे जाऊन भोजनास बसले। 4 कर्मठ मिळून अवधूताला विचारू लागले की तू शूद्र असल्यासारखा दिसतोस व पंक्तीमध्ये कसा बसलास? तेव्हा अवधूत म्हणाले, ब्राह्मणाची खूण ब्राह्मणाला लागते व शूद्राची शूद्राला लागते, चोराला सर्व चोरच दिसतात, कारण यथा भावस्तथा देवः असे प्रमाण आहे। तेव्हा ब्राह्मण म्हणाले, जर तू विप्र आहेस तर तुला शिखा यज्ञोपवीत का नाही? अवधूत म्हणाले, अशिख अन्नोपवीतः इतिह यार्चिको भवेत तशी श्रुती आहे, तिचे विस्मरण झाले काय? तर मग तिचे कंथा दंड आदिकरून काही दिसत नाही। तेव्हा अवधूत म्हणाले, ज्ञानदंड, समता कथा, वैराग्य विभती, विवेक कमंडलू इत्यादी ज्ञानमुद्रा पाहण्याची तुम्हाला दृष्टी नसल्यामुळे तुम्ही चुकता। तेव्हा त्यापैकी एक जण म्हणाला, हा महात्मा आहे, याला अगोदर जेवाव्यास वाढले पाहिजे, कारण वैश्वानर अतिथी रूपाने प्राप्त होतो, म्हणून याला वैश्वानर बुद्धीने सत्कार करावा। तेव्हा सर्वांनी अवश्य म्हणून अर्ध्य, पाद्य, नैवेद्य वगैरेंनी त्याला तृप्ती दिली। नंतर अवधूत तेथून निघून जनार्दनस्वामी नावाच्या क्षेत्राला येऊन सर्वत्र फिरून जनार्दनस्वामीची आचमनमुद्रेची मूर्ती डोंगरावर आहे ती पाहून सर्व ज्ञानाचे हे मूळ असे समजून घेऊन तेथून निघून उडुपीस श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन कनकदासाचे दरवाजाजवळ येऊन म्हणाले, हा साक्षात ब्रह्मरूप आत्माच क्षेत्रज्ञ आहे व तो सर्व क्षेत्रांत व्यापून राहिला आहे, म्हणून हे उडुपी क्षेत्रस्थ श्रीकृष्ण क्षेत्रज्ञ होय। त्या आत्म्याला कृष्ण हे नाव कसे आले म्हणाल तर सर्व सृष्टीचे ज्ञान आकर्षण करणाऱ्या आत्म्याला कृष्ण नाव आले। असे म्हणून क्षणमात्र विश्रांती घेऊन निर्विकल्प समाधी धारण करून बसले।